तर फायनली मी कंप्लीट 4 महिने झाले राईड प्लॅन करून आणि आत्ताची त्या राईडला योग आला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला म्हणत होतो काय घ्यायचं आहे. तर ही जी सायकल आहे ना ही 3 लाखाची सायकल आहे. विश्वास होणार नाही, माणसाला लवकर बोलणे विश्वास होत नाही. बघा इकडलं साईड बघा, हे बघा अरे 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 अरे. नमस्कार मंडळी, मी गणेश बनवसे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आणि आत्ताचं तुम्हाला सांगतो, आत्ताचं नियोजन काय झालं आहे, पुण्याला निघालो आहे, काहीतरी खास आणायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे आपली बाईक आहे, ती बघा तिथं बाईक आपली. आणि ना आपल्याला आता इथून निघायचं आहे, एक 5 मिनटासाठी थांबायचं आहे आणि लगेच इथून निघतो. एक 2 मिनटामध्ये निघतो आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, व्हिडिओ खूप जास्त मजेदार होणार आहे. निघू एक 2 मिनटं फक्त निघू. चला मंडळी, आता निघायची वेळ झाली. पेट्रोलची टाकी फुल करू आणि आधी हालू इथं. पावर आहे का? मंडळी फक्त एक प्रॉब्लेम झाला आहे. प्रॉब्लेम काय झाला आहे ना, माहिती नाही माझ्या माईक ॲडॅप्टरमध्ये प्रॉब्लेम आहे का माईकमध्ये प्रॉब्लेम आहे, मला काहीच कळलं नाही. त्यामुळं मी ना आता त्याला माईक ॲडॅप्टर काढलेला आहे. हा जो तुम्ही आवाज ऐकताय हा विदाऊट माईकचा आवाज आहे. तर आवाज कसं काय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ मी जास्त करणार नाही कारण की क्वालिटी इतकी चांगली नाही आवाजाची. त्यामुळे चला, स्वप्न साकार व्हायची वेळ आलेली, त्यामुळे मी निघालो आहे निमेराचं काहीतरी आणण्यासाठी. चला, हायवेवरती भाई इतका जास्त दुरळा वाटलं नव्हतं. हे बघा दुरळा इतका जास्त दुरळा येतो ना, डोळ्यात जातोय. आणि वायझर बंद केला की फुल्ली जे येणारी जी बाईक आहे, गाडी आहे, त्याचा प्रकाश ना माझ्या वायझरमधून खूप जास्त मोठा होतोय आणि त्यामुळे मला पुढलं दिसत नाही. आता खूप मोठ्यानं लागेल बोलाय कारण की माईक नाही, ॲडजस्ट करून घ्या ह्या व्हिडिओमध्ये फक्त, ठीक आहे ना. खूपच जास्त भयंकर वाढत होतं काल ना आज. पण काय पण म्हणू का, वावरात झोपायची जी मजा आहे ना ती कुठंच मजा नाही. मला खूप जास्त भारी वाटतं रानातल्या घरी झोपायला. बाज आहे, बाजावरती झोपायला खरंच खूप जास्त छान वाटतं. चला, अंबाबाईच्या नावाने चांगले चला. ओ दरवाजा उघडतात यार मला बघून. पुणे 135 किलोमीटर, ठीक आहे चला. ओ भाई नसेल जात तर भाऊ नको घेऊन जाऊ ना, स्वतःलाही त्रास आणि दुसऱ्याला त्रास. हे बघा काय यार, काय डोकं नाही बघलं. हे बघा गाडी की बघा कुठं पडते. आणि बघा इकडल्या साईड बघा, हे बघा हे बघा अरे 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 मॅन, दारू केलं यार. ड्रिंक करून चालवू नये, ड्रिंक करून कोणीही चालवू नका प्लीज, कारण की ह्यामध्ये दुसऱ्याचंही नुकसान आहे, तुम्हाला स्वतःचंही नुकसान आहे. तर काळजी घ्या सर्वांची. ओके, आम्ही आपलं लावलं आहे लाईव्ह लोकेशन, जिथं आपल्याला जायचं आहे. तर कोणापाशी जायचं आहे, कोण आहे, कुणी बोलवलं आहे, हे सगळं ना सांगतो. अरे यार मी खोटं बोलत नाही. मागाय तर ना मी 3री वेळ आहे बरं का, कॉर्नरला पाठीमागं ना एक मुलगा आणि एक मुलगी होती. यार मुलगा रडतो यार, चक्कन मुलगी तिथे डोळे पुसते. अरे काय काही 3 वेळा मागाय तर ना बघतो मी. अर्धा तास झालं मी पुण्यामध्ये आलो होतो तिला. आणि आमच्या इथं असं दिसली ना कुत्रीची ऐकत हात देते, गोळीत पळू हात देते आमच्या इकडे बरं का गावात. आणि इकडे काय नाही. फायनली हाडाची काढ करून पोचलोय सांगितल्या लोकेशनवरती. बघूया कधी येतोय आपला मित्र. तुम्ही पहिलं बघितलंय पण गेस्ट करा कोण असेल ते. एक 2 मिनटं थांबूया, बघूया. आणि हे बघा काय पळवा. तर ज्या खास व्यक्तीनं आपल्याला बोलवलं आहे ती खास व्यक्ती तुमच्या समोर एका मिनिटामध्ये. हे पहा, प्रथमेश तुम्ही ओळखला असेल. आम्ही नेक्स्ट राईड केली होती भैरवगडची, त्यातमध्ये हे होते. आज संध्याकाळचा मुक्काम ह्यांच्या इथं करणार आणि सकाळच्याला जाणार. आपला जे आपल्याला सामान घ्यायचं मी तिकडे जाणार नाही. तर आता जाऊया रूमवरती, आधी गेटअप उतरवूया आणि नंतर तुमच्याशी काही ते बोलतो. फायनली घरी पोचलो आहे. टाईम बघा 12:30 झाले आहेत. मी बसलोय आणि इथे आहे काय बोलते कंपनी. हां झोप लागली, मला बी झोप लागली. पण काहीतरी खाल्लं पाहिजे. जेवण केलं नाही, डायरेक्ट इथं आलो आहे आता. बघू आता जेवणाच काय होती. खूप कंटाळून गेलो आहे गाडी चालवून.
12 वाजल्या पोचायला. म्हटलं 2 तासात पोचायला, पण इथं 12 वाजल्या पोचायला. आणि साधारणपणे मी 8 वाजता हल्लो होतो. 8 ते 9, 9 ते 10, 2 तासात पोचाय पण होतं. पण 2-2.5 तास एक्स्ट्रा गेले. जाऊन असं येऊन पोचलो. आता उद्या सकाळ सकाळ आपल्याला काहीतरी आणा जायचं आहे, ते उद्या तुम्हाला नक्की सांगतो. आता जाऊन काहीतरी खातो, बघतो. नाश्ता करायसाठी आलो होतो, नाश्ता चालू आहे. टाइम काय झाला नाश्त्याला बघा? टाईम बघा 12 वाजून 1 मिनिट. म्हणजे साधारणपणे 1 वाजले आहे, तरी जेवण चालू आहे रातच्याला. हां मग टाईम बघा. जाऊया, झोपूया, एडिटिंग करूया. गुड बाय. इथं अशी गाडी पार्क केली आहे. रात्रीची 1 वाजले, जेवण करून आलो आता. मी रूम आहे वरती, वर जायचं. जाऊ आता. गुड नाईट, भेटू उद्या सकाळच्याला. गुड मॉर्निंग. आत्ता काल रात्री तुम्ही बघितलं असेल माझा माईक खराब झाला होता, आवाजाची क्वालिटी पूर्णपणे लो झाली होती. आणि आत्ता काय केलं ना मी, प्रथमेशच्या हेल्मेटचा ना, हा इथं हेल्मेट आहे, हेल्मेटला कॅमेरा आहे, आपलं सॉरी माईक आहे. तर ते माईक ना मी गोप्रोला अटॅचमेंट करून बघितलं, तर माईकमध्ये माझ्या फॉल्ट आहे. तो माईकनं आवाज क्लिअर येतो आहे. आता काय करायचं ना, माईक घेतो, जाऊन थोड्या वेळानं स्टोअर उघडतील, तो आता आंघोळी करतो. सकाळ झाली आहे, भारी वाटतं, इथं गार लागतं आहे. चला थोड्या वेळानं भेटतो आंघोळ केल्यावरती. गेस्ट करा आता आम्ही कुठे असेल, मी नाही प्रथमेश, आम्ही आहोत शनिवारवाड्यापासून. शनिवारपेक्षा आम्ही थांबलोय आता. थोड्या वेळ थांबायचं आहे, कारण की स्टोअर अजून स्टोअर उघडलं नाही. स्टोअर उघडेल 1-1.5 तासाने. आता 9 वाजले, अजून 1.5 तास थांबूया आणि थोड्या वेळ निघूया. तर हा पाठीमागचा तुम्ही एक लोकेशन एकदा असं पाहून, 1 नंबर आहे. हे घ्या. लई ऊन लागायला लागले, त्यामुळे आम्ही जाऊन सावली थांबू म्हणतोय. तिकडे सगळे सावले. चला जाऊया, सावली थांबूया. तर आता आपण आलो आहे दगडूशेठ गणपती मंदिरापाशी. तर फायनली मी कंप्लीट 4 महिने झाले राईड प्लॅन करून, आणि आत्ताशी त्या राईडला योग आला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला म्हणत होतो काय घ्यायचं आहे, तर ही घेण्यासाठी आलो होतो. हायब्रिडची सायकल जे आहे ही आम्ही डन केलेलं आहे. आणि जे बाकीचं जे एक्सेसरीज आहे ते इथं आहे. तर असं काहीतरी एक्सेसरीज घेतलेलं आहे. हे बघा, पाणी बॉटल, हे लॉक, घंटी, सीट, हे असं काय घेतलं आहे. तर सर आपलं शॉप कुठे सांगताल का एकदा? कोरवा सायकल, बाणेर, ह्याचं आहे मला, लक्ष्मी रोडचे ब्रँच आहे वाली, रांगा ज्वेलर्सच्या शेजारी. अच्छा ठीक आहे. महाबळेश्वर हॉटेल पुणे. यांचं जे बी डिटेल आहे ना, मी ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता आणि ते येऊ शकता. आणि सरनं खूप जास्त हेल्प केली आहे, कमी प्राईजमध्ये आम्हाला दिलं आहे. तर नक्कीच इथं विजिट करा. आणि आम्ही आता काय करतो, सायकलना सगळी सुट्टी करतो, बॉक्स पॅकिंग करतो आणि घेऊन जातो. उशीर खूप झाला आहे, तर चला जाऊया. ही 3 लाखाची सायकल आहे. विश्वास होणार नाही, माणसाला लवकर बोलण्यावर विश्वास होत नाही, पण ते काय आहे ना, ते ज्याच्या त्यालाच माहिती असतं. तर इथं आपली सायकल आहे ना, तर अशी फिटिंग होती सगळी. हे बघा, आता बॉक्स फिटिंग होणार नाही सगळी सायकल. आणि हे बघा अशी आता सुट्टी होणार, बॉक्समध्ये जाणार. बॉक्समधनं आम्ही दोघेजण काय करणार, बाईकमध्ये घेणार, बाईकवरती दोघांच्यामध्ये घेणार. आणि तिथून प्रथमेशला मी रूमवरती सोडून माझे मी बांधून घेऊन जाणार. पण ते आधी मला कॅम्पिंगचं सामान घ्यायचं आहे. तुम्ही जेव्हा सीडी चढून वरती येता तेव्हा असा डोर आहे इथं, असं इथं आपल्याला जेवढं पण आहे ना तेवढं ट्रॅकिंगचं सामान म्हणा, कॅम्पिंगचं सामान म्हणा, सगळं मिळून जातं इथं. सर आपलं एकदा लोकेशन सांगा कुठे आहे ते. नमस्कार, आपण बघत आहात आत्ता सरांचं यूट्यूब चॅनल. सो त्याच्यामध्ये हे आत्ता विजिट करत आहेत स्टेपन ॲडव्हेंचर. आपलं हे ॲडव्हेंचर रिलेटेड शॉप आहे, कोथरूडमध्ये आहे, पौड रोड, वनाज चौक, नियर वनाज मेट्रो स्टेशन. ओके. आणि इतक्या व्हेरायटीज आहेत ना इथं. हे बघा, तुम्हाला जे ब्रँड्स पाहिजे ते आहेत. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जेवढे पण म्हणजे रॅपलिंगच्या रिलेटेड जेवढं पण लागतं आहे तुम्हाला तेवढं सगळं आहेत. रोप म्हणा, रोप आहेत, नाईस आहेत, ट्रॅकिंग करायला जातात त्या टाईमला, असं संपूर्ण सेट आहे. कॅम्पिंग आहे. आणि इथे गॅस कॅन पाहू शकता तुम्ही, जे तुम्हाला कॅम्पिंगच्या दौरान यूज करत तुम्ही. आणि इथं स्लिपिंग बॅग,
ते ना एकदम पूर्णपणे असं सेटअप आहे. इथे येऊ शकता. इथलं लोकेशन मी खाली दिलेलं आहे, तर नक्कीच तुम्ही भेट देऊ शकता. आणि सध्याला का आपण ना आता घेत आहोत काय नाही काहीतरी. चला घेऊया निघूया. मी आलो आहोत डी कॅप लॉनमध्ये. आणि हे बघा एवढं सगळं सामान घेतलं आहे. टेंट घेतलेलं आहे आणि मॅट घेतलेलं आहे आणि स्लिपिंग बॅग एवढं सामान घेतलेलं आहे. आणि अजून बाकी आहे, घेतो आहे अजून. पण मला एकदा स्मॉल दाखवतो मी. खूप जास्त जे पाहिजे ते भेटून जाईल तुम्हाला इथे. थोडी शॉपिंग आहे, तेवढं केलं की आम्ही निघतो इथून. थोडी वेळ ॲडजस्ट करून घ्या. फायनली आपल्या गाडीवरती सायकल पूर्णपणे लोड झाली अशा प्रकारे. आणि सगळी मदत ना ह्या भाऊनं ना इतकी मदत केली ना, खरंच भाऊ खरंच 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 बरं का, धन्यवाद मनापासून. खूप जास्त हेल्प केली. हे जर नसतं ना तर माझी अक्षरशः गुची झाली असतील जास्त. जाऊन द्या, असू द्या. सकाळ जर गेलं बजेट खूप जास्त गेलं. मी तुम्हाला बाईकवरती सगळं सांगतो. आता इथून निघूया. एक 1.5 ते 2 तास लागतील मला पुण्याच्या बाहेर निघायला. पुण्याच्या बाहेर गेल्यावरती सगळं डिस्कस करूया. तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो. असं काहीतरी बांधलेलं आहे हे बघून घ्या. पूर्ण गाडी गेली. निघतो निघ जा. चला नीट जा. ओके चला. काय आलं? मोये काय राहिलं? चावी. हा चावी राहू दे. एक काम करा ना, आता तुम्ही चालले सायकल जा. हे राहू द्या गाडीकडे. माझी क्लॅच प्लेट सुटली आहे, मी वापरतो. तेच बोलतो ना, लाईट बंद करा. ओके फोन करतो. सावकाश जाऊ, फोन करा मला. हो खूप उशिरा भेटतोय. टाईम झालेला आहे 9:22. आणि इंदापूरच्या जवळजवळ आलेलो आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपघात जास्त झालेला नाही, माझी वापस झाली. अपघात लई नाही झाली. आणि हे आता लूज झाले बघा, थोडं लूज झालं पण काही टेन्शन नाही. महत्त्वाची गोष्ट काय. ओके तर गाडी फायनली घरी आलेली. आत्ताच पोचलो. रायडिंग जॅकेट काढून ठेवलेलं आहे. सगळेजण झोपलेत, मी फक्त एकटा जागा आहे. तिथं आपली सायकल आहे, तिला सोडतो मी. बघू शकतो.